वसईत महाविकास आघाडीची बैठक संपन्न। पदवीधरांनी सदस्य विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान करावं, आमदार नानाभाऊ पाटोले। महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बुधवार 19 जून 2024 रोजी दुपारी 4 वाजता सुवी पॅलेस, ससू नवघर, वसई पूर्व येथे आयोजित केली होती। कोकण पदवीधर मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पाटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली। यावेळी उमेदवार रमेश कीर, काँग्रेसचे कोकण प्रमुख माजी मंत्री नसीम खान, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, जिल्हाध्यक्ष ओनिल आलमेडा यांसह तसेच इंडिया आघाडीच्या शिवसेना, राष्ट्रवादी इतर घटक पक्षांचे 200 पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते। कोकण पदवीधर संघात राज्याचे माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्यानंतर 30 वर्षांनंतर काँग्रेसने उमेदवार दिला आहे। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस आणि शिवसेनेचा 58वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठा केक कापून कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश पाटील आणि युवा काँग्रेसचे सचिन आलमेडा यांचा देखील वाढदिवस केक कापून साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या। कोकण पदवीधर मतदारसंघात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी 70% मतदान नोंदणी केली असून त्यामध्ये 80,000 नोंदणी केवळ काँग्रेसने केली आहे। शेकाप व शिवसेनेतर्फे 35,000 पेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे। त्यामुळे या मतदारांपर्यंत पोहोचणे व त्यांच्यापर्यंत मतपत्रिका पोहोचवणे तसेच उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोले कोकण क्षेत्रातील सर्व तालुक्यांना भेटी देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। यावेळी ईव्हीएम मशीन नसून बॅलेट पेपरद्वारे मतदान करता येणार आहे। यामध्ये आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचे नाव पहिल्या नंबरवर असून त्यांना मतदान करा असे आवाहन करण्यात आले। मात्र पदवीधरांनी जागृत राहून सदस्य विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदान केले पाहिजे। इंडिया आघाडीचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश कीर म्हणाले, शिक्षण संस्था आणि शिक्षण विभागाचे जे धोरण आहे त्यासाठी व्यक्तिगत पाठपुरावा करू, त्यांच्या व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्नशील राहणार असे आश्वासन कीर यांनी दिले। 90,000 नोंदणी कीर साहेबांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली झालेली आहे। 35,000 प्रकारची नोंदणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत झालेली आहे। त्यामुळे नोंदणी झालेलं मतदान करणं हे आपण जरी आपलं उद्दिष्ट ठेवलं तरी कीर साहेबांचा विजय निश्चित आहे। परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत, तोपर्यंत जाणं गरजेचं आहे, मतदान करून घेणं गरजेचं आहे आणि ते आपण कराल। आणि आज आपले नेते मंडळी आहे त्यांचं देखील मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। मी वास्तविक इथे थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। त्याचबरोबर आपले कार्यकर्ते माजी मंत्री आणि आमदार नसीमभाई खान साहेब, त्याचप्रमाणे आमचे उमेदवार आहेत ते रमेश कीर साहेब आणि साहेब, आपण पालघर तालुक्यामध्ये जवळजवळ 30,000 मतांचं नोंदणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये वसईमध्ये 14,800 पर्यंत मतदान आपल्याला झालेलं आहे। तुमच्या मार्गदर्शनाखाली या 5 वर्षामध्ये तुम्ही जे जे कार्यक्रम इथे आम्हाला राबवायला दिले ते प्रायोरिटीने आम्ही राबवण्याचा प्रयत्न चांगल्यापणे केलेला आहे आणि ती पूर्वतयारी केल्यामुळे आपला काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी पक्ष तुमच्या मार्गदर्शनाखाली जे आपण वसई तालुक्यामध्ये जी पूर्वतयारी केलेली आहे आणि त्याचं फलित म्हणून या इलेक्शनला काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते चांगल्या मतांनी इथे मतदान वाढवलेलं आहे आणि प्रत्येक बूथवर ते आपल्या काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते जोशाने उतरलेले आहे। कारण वसई तालुक्यामध्ये आपला वसई मतदारसंघ जो आहे तो जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या ज्या आपल्या उमेदवार होत्या गांधीताई यांना
चांगली मतं ही वसई मतदारसंघात पडलेली आहेत. त्याच्यानंतर नालासोपारा आणि बोईसरमध्ये त्याप्रमाणे आपण जरी खाली असलो पण जी आपली मतांची विभागणी झाली